जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिनसी. समास पहिला भूदेव स्थानी निरूपनाम. हा एक अत्यंत तत्वज्ञानपूर्ण आणि डोळे उघडणारा समास आहे. यात समर्थांनी देवदेवतांच्या विविध रूपाचे वर्णन करत शेवटी सर्व उपासनेचे मूळ कोटे आहे स्पष्ट केले आहे. या समासाचा गद्यार्थ आपल्याला खालील मुद्द्याच्या आधारे समजून घेता येईल. मुद्दा क्रमांक 1. विविध देवदेवताचा गौरव. साकार उपासना. समासाच्या सुरुवातीला समर्थांनी गणपती, सरस्वती, ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, यमधर्म आणि लोकमान्य देवता खंडोबा, बनशंकरी, व्यंकटेश, तुळजाभवानी, पांडुरंग इत्यादी यांचा गौरव केला आहे. येथे समर्थ सांगू इच्छितात की प्रत्येक देवतेचे एक विशिष्ट महत्त्व, गुण आणि उपासनेची पद्धत आहे. मुद्दा क्रमांक 2. उपासनेची विविधता आणि लोकमानस. समर्थांनी खंडोबाला कांदेभरीत रोटगे किंवा बनशंकरीला शाकभाजीचा नैवेद्य अर्पण करण्याचा पद्धतीचा उल्लेख केला आहे. यातून ते सुचवतात की मनुष्य आपापल्या श्रद्धेनुसार, आवडीनुसार ईश्वराची विविध रूपात पूजा करतो. हा बहुजिन्सीपणा सृष्टीचा स्वभाव आहे. मुद्दा क्रमांक 3. सर्व देवाचे मूळ अंतरात्मा. हा या समासाचा सर्वात मुख्य सिद्धांत आहे. समर्थ म्हणतात की सकळ देवाचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ भूमंडळी भोग सकळ त्याचीच घडे. अर्थात बाहेर दिसणारे सर्व देव त्यांच्या मूर्ती या चैतन्याचाच आविष्कार आहेत. जो आपल्या देहात जाणता आहे तोच खरा अंतरात्मा सर्व देवाच्या रूपाने नटलेला आहे. जो नैवेद्य आपण मूर्तीला अर्पण करतो त्याला खरा भोगता, भोग घेणारा तो चैतन्यस्वरूप आत्माच आहे. मुद्दा क्रमांक 4. देहबुद्धी विरुद्ध आत्मबुद्धी. समर्थांनी देहबुद्धीवर प्रहार केला आहे. लोक देहालाच सर्वस्व म्हणतात किंवा बाह्य विधीमध्येच अडकतात, पण आत असणाऱ्या आत्म्याला विसरतात. प्राणी स्वाभिमाने भुलले, मनुष्य अहंकाराने आंधळा होतो, विघाकडेच पाहत राहतो आणि मुख्य अंतरात्म्यात चुकले. परमात्मा अंतरात्मा असूनही लोक त्याला बाहेर शोधत राहतात. मुद्दा क्रमांक 5. अंतर्निष्ठ होण्याचे महत्त्व. समर्थांनी शेवटी 2 प्रकारचे लोक असतात ते सांगितले. अंतर्निष्ठ जे अंतरात्म्याशी अनुसंधान राखतात ते या भवसागरातून तरून जातात, आणि अंतर्भ्रष्ट जे केवळ बाह्य औंडंबरात किंवा लोकोपचारात अडकतात ते संसारात बुडतात. थोडक्यात या समासाचा गैरभितात असा आहे की जगात देवाची अनंत रूपे असली आणि उपासनेचे मार्ग वेगळे असले तरी सर्वांचा अधिष्ठान अंतरात्मा एकच आहे. बाह्य उपासनेकडून अंतरात्मी असणाऱ्या चैतन्याकडे वळणे हेच खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे. जोपर्यंत आपण देहाभिमान सोडून अंतरात्म्याला ओळखत नाही तोपर्यंत खरी मुक्ती नाही. अंतर्यामीचा देव ओळखा, तोच सर्व विश्वाचा चालक आहे. हाच या समासाचा मुख्य संदेश आहे. जय जय रघुवीर.